चिकोडी शहरातील आर.डी. हायस्कूलच्या 1972 व 73 सालच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा 25वा स्नेह मेळावा व व्यासपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. चिकोडी तालुक्यातील केरूरवाडी येथील दीपक इनामदार यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी 53 वर्षापूर्वी आपल्याला शिकविलेल्या शिक्षकांचा व त्यांच्या कुटुंबाचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना शिक्षक श्याम गुरव सर म्हणाले, 82 वर्षाच्या आमच्यासारख्या शिक्षकांना विसरला नाहीत. हा चिकोडीच्या विद्यार्थ्यांचा संस्काराचा भाग आहे. आज आपण पंढरपूरच्या वारीत जात पंथ धर्म विसरून एकत्रित असल्याचे पाहतो, पण या ठिकाणी सर्व विद्यार्थी जात धर्म पंथ विसरून एकत्रित जमले आहेत. यावरून आपल्या देशाला आजही चांगले दिवस असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांनी केलेल्या सत्काराने आपले हृदय भरून आल्याचे सांगितले. यावेळी शिक्षक बी.आर. दिगंबर मठ म्हणाले, आजच्या विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमासोबतच प्रॅक्टिकल अभ्यासाला महत्त्व दिले पाहिजे. त्या काळचे विद्यार्थी फार चांगले होते. आज भेटून मनाला समाधान वाटल्याचे सांगितले. यावेळी बोलताना शिक्षक मर्डे सर म्हणाले, जन्म देऊन बोलणे शिकवते ती आई, काम करण्यास शिकवतात ते वडील, विद्यादान करतात ते शिक्षक. त्यामुळे मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव असे म्हटले जाते. आजच्या सत्कारावरून विद्यार्थी मनाने श्रीमंत असल्याचे स्पष्ट होते. मनाची श्रीमंती कोणत्याही बाजारात मिळत नसून असे विद्यार्थी मिळणे आपले भाग्य असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थी मोहम्मद शफीक संकेश्वरकर प्रास्ताविक बोलताना म्हणाले, मागील 25 वर्षांपासून स्नेह मेळावा होत आहे. पहिल्यांदाच 21 जानेवारी 1999 साली चिकोडी येथे आर.डी. हायस्कूल येथे पहिला स्नेह मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी महाराष्ट्रातून आमदार अनिल बाबर, आमदार जयसिंह मोहिते पाटील, स्वातंत्र्य सेनानी रामभाऊ तात्या दिवटे, कर्नाटकाचे मंत्री वीरकुमार पाटील, आमदार प्रकाश हुक्केरी, श्री शांतपण्णा मिर्जी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी स्नेह संमेलनाचे आयोजन केले जात आहे. आम्ही पहिलीपासून आजपर्यंत जे मित्र कार्यक्रमास उपस्थित राहण्यास उत्सुक असतात त्या सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करीत असतो, असे सांगितले. यंदा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सर्व मातांना आमंत्रित करून यथोचित सत्कार करण्यात आला. प्रारंभी गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने महर्षी वेद व्यास, श्री गणपती, श्री दत्तगुरू यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिवंगत सर्व शिक्षक व मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व निमंत्रितांना शाल श्रीफळ देऊन व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्वांना सात्विक भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट व्ही.आय. कराडकर, शिक्षक नोगिनहाळ, शिक्षिका श्रीमती छबुताई कलावंत, श्रीमती खडलासकर, श्रीमती जोशी, श्रीमती कुलकर्णी, डिग्रजकर मॅडम, शिवाप्पा डोंगरे, सांगलीच्या कर्नाळ ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील, जय कदम उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुंद कुलकर्णी, दीपक इनामदार, दीपक शेटके, आदिनाथ शेट्टी, विजय शेटे, अरुण कुठोळे, अरुण कागले, मनोहर मुळे, सखाराम कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहल इनामदार व कुमारी वैभवी इनामदार यांनी सूत्रसंचालन केले, तर वैभवी इनामदार हिने श्री गणेश वंदनेचा कथक नृत्याविष्कार सादर केला. सगळ्यांना एक विनंती आहे, अनेक घाबरू नका तुम्ही, कारण प्राध्यापक बोलायला उभा राहिला म्हणजे 60 मिनिटं झाल्याशिवाय सोडत नाही. असं काय सुरुवातीला तमाम चिकोडीकरांचं मला कौतुक करायचं आहे. वयाच्या 82व्या वर्षी देखील शिक्षकाला विद्यार्थी विसरत नाही चिकोडीचे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. हा संस्काराचा भाग आहे. करिअर ओरिएंटेड वेगळं ते बरीच माणसं करतायत. तुम्हाला सांगतो, मुलगा नव्यानं आजकाल तर SSCचा रिझल्ट 100%च लागत असतो. मी पालकांना नेहमी सांगत असतो, मुलगा बसला नाही ना तर नापास होईल.
तर चिकोडीकरांचं अभिनंदन, फार सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल. आणखीन याच्यातली बरीच मोठी जबाबदारी उचललेली आहे शफी. आणि सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. तर त्यांना मी 100% चिकोडीकर म्हणत नाही, कारण ते 4 वर्षे आमच्या हाताखाली केले. ते आमचे शंकेश्वरकर सुद्धा आहेत. हाही मला अभिमान आहे. आणखीन एक गोष्ट महत्वाची मला इथं नोंद करणं गरजेचं आहे. फक्त पंढरपूरच्या वारीमध्ये बघायला मिळतं, जात भाषा लिंग काही विचार न करता वारकरी जात असतात. आणि आज इथं मला बघून अतिशय आनंद होतो की जात धर्म पंथ कुठलाही विचार न करता इथं मंडळी सगळी जमलेली आहात. अजून या देशाला पुढे जायची खूप संधी आहे असं मला वाटतंय. आता तुम्हाला आणि एकमेकांचे पाय ओढायचे जिथं स्पर्धा सुरू आहे, अशा वेळेला सगळ्या समाजाचे सगळे धर्माचे मंडळी इथं जमतायत. तुम्हाला सांगतो ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. माझे सहकारी दिगंबर मठ सर इथं आहेत. 15 ऑगस्ट आम्ही 34 वर्षे कॉलेजमध्ये साजरा केला. प्राचार्य आणि आम्ही 1-2-4 शिक्षक एवढेच असायचे, कोणी नसायचं. कोंडे बिट्टू, एम आय करेक्ट? कोंडे बिट्टू माझा विद्यार्थी, त्याला भेटायला मिळालं, बरं झालं आज तुम्हाला सांगतो. ह्या ठिकाणी माझे सहकारी दिगंबर मठांचा उल्लेख करणं नितांत गरजेचं आहे. 7 वर्ष मी प्राचार्य होतो आणि 7 वर्षामध्ये 3 वेळेला गोल्ड मेडल कॉलेजला मिळालं. त्याचं 90% श्रेय प्राध्यापक दिगंबर मठ आणि दिवंगत यज्ञपत यांना जातं. उरलेले 10% मध्ये आम्ही सगळे बाकीचे लोक त्याच्यामध्ये. मी एक चांगला शिक्षक आहे, पण दिगंबर मठ हे आदर्श शिक्षक आहेत. हा फरक आहे. ही एक संधी चांगल्या शिक्षकांची कौतुक करायची आजपर्यंत मला मिळालेली नव्हती, ती आज मला मिळाली. तुम्हाला 1-2 गोष्टी बद्दल मला सांगायचं आहे. फक्त माझं सगळं प्राथमिक शिक्षण शंकेश्वर जवळचं खेडो सोलापूर तिथं झालं. मारुतीच्या मंदिरामध्ये 3 वर्ग बसवायचे आमचे, आणि शंकर मेंशी म्हणून एक शिक्षक होते, ते 3 वर्ग हाकायचे. पुढे मी जरा मोठा झाल्यानंतर सोलापूर माझं गाव असल्यामुळे मी गावी जायचा. जाताना सरांच्यासाठी काहीतरी बिस्किटाचा पुडा वगैरे घेऊन जायचा मी. आणि सर काय म्हणायचे, अरे हे नको रे, हे काय असलं आणू नकोस. त्यांना मूलबाळ काय नव्हतं. अरे इथं वर्तमानपत्र वाचायला मिळत नाही रे, काहीतरी पुढारी सकाळ काहीतरी आणत. व्हॉट डज अ शिक्षक एक्सपेक्ट फ्रॉम ए स्टुडंट. विद्यार्थ्यांनी आपली आठवण ठेवावी याच्यापेक्षा शिक्षकांची काहीही अपेक्षा नसते. दिगंबर मठांच्या हाताखालना तुम्हाला सांगतो 3 विद्यार्थी गोल्ड मेडल. त्याच्यामध्ये माझी मुलगी होती. मी स्वतः आर्ट्स आणि सायन्स मध्ये असताना माझ्या मुलगीला मी कॉमर्सला घातलं, दोन्ही मुलींना, कारण असले चांगले शिक्षक तिथं होते. नंतर कोण 8वा रँक आला, कोणी 9वा रँक आला, तुम्हाला सांगतो ती गोष्ट वेगळी. तर ह्या निमित्तानं तुम्हाला सांगतो, मला दिगंबर मठांचं आवर्जून उल्लेख करणं गरजेचं आहे. आर जोशी म्हणून एक PUCला असताना मला प्राध्यापक होते, शिवाजी विद्यापीठाचे, तुम्ही नाव ऐकलं असेल, नेपाळीचे व्हाईस प्रिन्सिपल होते. फार हुशार व्यक्ती. सामायिक परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्स मध्ये मला इकॉनॉमिक्स घ्यावं मेजर की इंग्लिश घ्यावं थोडासा डाऊट मध्ये होतो. इकॉनॉमिक्स मध्ये मला 58 मार्क मिळाले. बाकी सगळ्या विषयामध्ये 80-90 मार्क होते. वयात असतं मूर्खपणाचं. तो मी सरांच्याकडे गेलो आणि म्हटलं मला सगळ्या विषयामध्ये 80-90 मार्क आहे, तुम्ही 58 मार्क केले, 2 मार्क मला तुम्ही, आय एम एलिजिबल टू गेट. विद्यापीठाचा एक नियम आहे, फर्स्ट क्लासला डिस्टिंक्शनला 2 मार्क कमी पडत असतील तर द्यावं, असा एक नियम आहे.
सो त्या बालबुद्धीप्रमाणे आय कोटेड द रूल. दोषीने स्पष्ट सांगितलं, गुरव यू डोंट डिझर्व फर्स्ट क्लास. रागानं मी तो इकॉनॉमिक्स सोडला आणि इंग्लिश घेऊन MA झालो. पण सरांच्या आणि माझे ते मला शेवटपर्यंत माझे वडील बंधूच राहिले. तुम्हाला सांगतो, काही अडचण आली की ते असे शिक्षक पाहिजे. नाहीतर होय गुरु हे घे तुला 60 पुरे काय 62 करू काय 65 करू, आता करणारे दिवस आता आलेले आहेत. तुम्हाला सांगतो तर करिअर बद्दल आपण खूप बोलतो, पण संस्कार किती प्रमाणात आम्ही शिक्षक देऊ शकलेला आहे त्याचं ज्वलंत उदाहरण आमचं दोघांचं, माझं आणि दिगंबर मठांचं जर म्हटलं तर मुकुंद आणि शफी डोळ्यासमोर आहे. तुम्हाला आम्हाला अभिमान वाटतोय. तुम्हाला समजलं की नाही, किती फर्स्ट क्लास आणि डिस्टिंक्शन आलेले, डॉक्टर इंजिनियर झालेले एक 10,000 तरी विद्यार्थी आमचे आहेत. कमीत कमी 10,000 आहेत. वकील झालेले, कोण हायकोर्टाचे जज झालं, कोण DIG झालं सगळं. पण असं सामाजिक कार्यामध्ये झोकून देऊन समाजासाठी काहीतरी करणारे असे हे 2च माझे विद्यार्थी आणि कोल्हापूरला एक विद्यार्थी आहे. तुम्हाला सांगतो, त्याचं मला कौतुक वाटतं. तुम्हाला सांगतो, तर असे विद्यार्थी शिक्षकांनी घडवणं गरजेचं आहे. फक्त अकॅडमिक कडे जायचं नको, फक्त टक्केवारी बघायला नको. तुम्हाला सांगतो, समाजाच्या उद्या जबाबदारी खांद्यावरती पेलण्यासाठी तुम्हाला सांगतो संस्काराची नितांत गरज आहे. आणि ते आपण किती प्रमाणामध्ये आम्ही देऊ शकलो हे समाजाला ठरवायचं आहे. या प्रसंगी आम्हाला बोलावून पती पत्नींचा सत्कार केला. बरं वाटतं हो. तुम्हाला सांगतो, आम्हाला आमचे विद्यार्थी अजून विसरलेले नाहीत. कोणीतरी एक 20,000 विद्यार्थी आमच्या हाताखालनं गेले 34 वर्षामध्ये, पण निदान एक 4 विद्यार्थी तरी मला अजूनही आठवत आहे. तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळेला एका दिवशी 40, 50 विद्यार्थ्यांचे फोन येतात आणि मग अश्रू आवरणं कठीण जातं. सर कुठं आहात तुम्ही, कुठं आहात? कारण मी कोल्हापूरला आहे, त्यामुळे बरेच विद्यार्थी तुम्हाला सांगतो कर्नाटक हायकोर्टाचे एक जज विद्यार्थी होते. बरोबर सर येले सर भेटे तुम्हाला सांगतो चौकशी करता, कोणतरी आठवण करते. हीच आमची पुण्याई आहे, हेच आमचं धन आहे. पुढच्या जन्मामध्ये काय व्हायला मला आवडेल, परत शिक्षकच व्हायला. आणखी काय नाही, मला शिक्षक मुलं. ह्या प्रसंगी आपल्या उपस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही काय विद्यार्थी नव्हे, बरेचसे जण तुम्ही माझ्या वयाचे आहात. समजला की नाही, तुमच्याशी हितगुज करायची एक संधी मिळाली. आणि आता जे देशात एक भयंकर वातावरण जे सुरू आहे त्याच्यापासून देवानं लवकरच आपल्या देशाला वाचवावं एवढी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द थांबवतो. ಸರ್ವ ಸಮರ್ಥನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗುರುವನ್ನ ಮನದಲ್ಲಿ ಸ್ಮರಿಸಿಕೊಂಡು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಶೀರ್ವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಯೋವೃದ್ಧರು ಹಿರಿಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕರಾವಳದವರೇ, ನನ್ನ ಹಿರಿಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗುರುವರೇ, ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪುಣ್ಯತರ ಗುರುಗಳೇ, ಗುರುಮಾತೆಯರೇ ಮತ್ತು ಕ್ಲಾಸ್ಮೇಟ್ಸ್ ಆಫ್ ಚಿಕ್ಕೋಡಿ 72-73 ಪರಿವಾರದ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು, ಎರಡು ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಸಂಕೇಶ್ವರ ಅವರು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಿದ್ದು ಮೇಲಿನ ಮೇಲೆ ಬರ್ತಿರ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ನನಗೆ ಅನ್ಯೋನ್ಯ ಒಂದು ಸಂಬಂಧ ಇದೆ. ಹಂಗೆ ಹೆಂಗೆ ಬಂದ್ರಿ ಅವ್ರು ಮುಕುಂದ ಅವರು ಎಲ್ಲ ಹೆಂಗೆ ಹಿಂದಿತ್ತು ನಮ್ದು ಒಂದು ಬೇಕಾಗಿದೆ. ಮುಕುಂದ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದಾಗ ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ನೀವು ಅವರು ಮೂಮೆಂಟ್ಸದ್ದು ಶೇರ್ ಮಾಡಿ ಫೋಟೋ ಸರ್. ಆ ಫೋಟೋ ನೋಡಿ ನನಗೆ ಬಿಟ್ಟಿಕ್ಕಿತ್ತೇನು ಸರ್, ಇವ್ರು ಎಷ್ಟು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಲೈಫ್. ಅದ್ರಾಗ ವಯಸ್ಸು ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ನನಗೆ ಕಾಣಲಿಲ್ಲ. ಭಾಳ ಎಲ್ಲರೂ ಅಬೌವ್ 60 ಎಲ್ಲ ಇದ್ದವ್ರಿಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಬಟ್ ಐ ಎಂಜಾಯ್ ದೋಸ್ ಫೋಟೋಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಟೋಲ್ಡ್ ಹಿಮ್. ಮುಖಂಡ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು ನನಗೂ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕೂ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಇವತ್ತು ನಾನು ತಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇದ್ದೇನೆ.
ಗುರವ್ ನನ್ನ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಆಗಿದ್ದವರು ಅವ್ರದ್ದು ಮಾತೃ ಹೃದಯ. ನಾವು ಮಾಡಿದ್ದು ಸರ್ಕಾರ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಬಳಿತ ಕೆಲಸ, ಯಾರಿದ್ರು ಮಾಡಬೇಕು, ಆ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಮತ್ತು ಮಕ್ಕಳು ಅವರ ಮಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಉಳಿದ ರ್ಯಾಂಕ್ ಹೋಲ್ಡರ್ಸ್ ಅವರು ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೂ ಬರೋ ಸರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಏನಾದ್ರು ಒಳ್ಳೆಯದು ಕಂಡು ಮಕ್ಕಳನ್ನೇ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಮಾತು ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಸಾಧನೆಯನ್ನ ಅವರು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹೆಮ್ಮೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಇದೊಂದೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವೇದಿಕೆಯೊಳಗೆ ಅವರು ಹೇಳಿದ್ದು ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಮನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಈ ಅನಿಸಿಕೆ ಅವರು ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಏನೊಂದು ಅನುದಾನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಜೀವನದುದ್ದಕ್ಕೂ ಉಪಕೃತನಾಗಿದ್ದೇನೆ. 1980 ನಮ್ಮ ಮಗಳು ಇಲ್ಲೇ ಹುಟ್ಟಿದ್ದು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಒಳಗ ಸ್ವೇಡಕರ್ ಗಲ್ಲಿ ಒಳಗೆ ಮನಿ ಇತ್ತು. ಸಂಕೇಶ್ವರ ಮನಿ ಅದು ಅವಾಗ ಅವರು ನಮ್ಮ ಕಾಲೇಜಿನೊಳಗೆ ಬಿಕಾಮ್ ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರ್ ಬಂದಾಗ ನೋಡಿದ್ರು ಇಲ್ಲೇ ಇದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹಿಂಗೈತೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಒಂದ್ಸರಿ ಅವರು RD ಇಂಡಿಯನ್ ಕಾಲೇಜ್ ಒಳಗೆ ಒಂದು ಫಂಕ್ಷನ್ ಕರೆಸಿದ್ರು. ಕುಲಕರ್ಣಿ ಅವರಿದ್ರು ಮತ್ತು ಕರಾಡ್ಕರ್ ಸರ್ ಬಂದಿದ್ರು ಆ ಫಂಕ್ಷನ್ಗೆ. ಅವ್ರು ನಾನು ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ, ಸಂಕೇಶ್ವರ ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಆಟಿಟ್ಯೂಡ್ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಥಿಯರಿ ಒಳಗೆ ಓದಿದ್ದನ್ನು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಒಳಗೆ ತರಬೇಕು. ಬರೀ ಥಿಯರಿ ಆಗಿ ಉಳಿಬಾರ್ದು, ಅದು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಆಗುತ್ತೆ. ಕೆಲವೊಂದ್ಸರಿ ಅವ್ರು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ ಹೆಂಗೆ ಮಾಡೋದು, ಅಕೌಂಟೆನ್ಸಿ ನಾನು ಕಳಿಸುತ್ತೆ, ಜನರಲ್ ಎಂಟ್ರಿ ಕಳಿಸೋದು. ಜನರಲ್ ಎಂಟ್ರಿಗೆ ಕಾಲಮ್ ಹೋಗಿ ಇದಕ್ಕೆ ಹೆಂಗೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಏನು ಯಾವ ಕೇಳ್ತಿದ್ವಿ. ಅದು ಬೋರ್ಡ್ ಮೇಲೆ ಜರ್ನಲ್ ಎಂಟ್ರಿ ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ ಕೊಡೋದು, ಜರ್ನಲ್ ಎಂಟ್ರಿ ಕೊಡೋದು, ಕಾಪಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋರು, ಮನೆಗೆ ಹೋಗೋರು ನೋಡ್ಬೇಕು. ಆಗ ಇವ್ರು ಬಿಡಾಗತ್ತೆ, ಇವು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಏನು ಸಿಗ್ತಾವೆ, ಹೆಂಗೆ ಮಾಡೋದು ಹೇಳ್ತೀವಿ. ಏನು ಯಾಕೆಂತ ಆರಾಮ್ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು ಬಿಡ್ತೀವಿ. ಹಿಂಗೆ ಅವ್ರು ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವ್ರು ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಒಂದು ಅತ್ಯುನ್ನತ ದೊಡ್ಡ ಪದವಿಗೆ ಏರುವುದನ್ನು ಸಂತೋಷವಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸಿದ್ರು. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಅವ್ರದ್ದೊಂದು ವಿಚಿತ್ರ ಆಟಿಟ್ಯೂಡ್ ಇದೆ. ನಮ್ದು ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ಇಂಟರ್ ಡಿಸಿಪ್ಲಿನರಿ. ಅವ್ರು ಓದಿದ್ದು ಕಾಮರ್ಸು, ಮಾಡಿದ್ದು MBA, ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೆಲ್ಲ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ ಸೆಕ್ಷನ್ ಒಳಗೆ, ಸಮಾಜ ಸೇವೆ ಮಾಡೋದೆಲ್ಲ ಸಾಹಿತ್ಯ, ಅದು ಯಾಕೆ ವೀರಶೈವ ಸಾಹಿತ್ಯ, ವಚನ ಸಾಹಿತ್ಯ ಒಳಗೆ ಕಾಮರ್ಸ್ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಒಂದು ಆಸರೆ ಬಂದ್ರೆ ಅವ್ರು ಕೇಳೋ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡಿ, ಇದು ನಮ್ಮ ಪದವಿ ಕೊಡೋಲ್ಲ, ನಿಮ್ಗೆ ಬೇರೆ ಯಾರಿಗೆ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಅಷ್ಟೊಂದು ಆಳವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೃಷಿ ಅವರು ಯಾವುದೇ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಕೈ ಹಾಕಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದಾಗಿ ಅದು ಚಿಕ್ಕೋಡಿದ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ. ಅವರು ಮುಖಂಡವರು ಎಲ್ಲ ಅವರು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಒಳಗೆ ಕಾಮರ್ಸ್ ಕಾಲೇಜ್ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಎಲ್ಲ ಸ್ಟಾಫ್ ಎಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರು, ಕೊಂಡಗುಟ್ಟೆಯವರು ನೀವು ಜಾಬಣ್ಣವರು ಕೂಡ ಇದ್ರೆ, ಹಿಂದಿಯವರು ಜಾಬಣ್ಣವರು ಕ್ರಿಕೆಟ್ ಟೀಮ್ ನೋಡಿದ್ರು ಅವ್ರದ್ದು ಆಡ್ಸಿದ್ರೆ ಆರ್ಟ್ಸ್ ಒಳಗೆ ಅವ್ರದ್ದೊಂದು ಟೀಮ್ ಇತ್ತು, ಕ್ರಿಕೆಟ್ ಟೀಮ್. ನಾನು ಬಂದ್ರೆ ಫನಿ ಬಂದ್ರು, ಅವರೆಲ್ಲ ಫನಿ ಬಂದು ಅವ ಎಲ್ಲರೂ ಬರೋದು LK ಕೋಡ್ ಸಂಕೇಶ್ವರನ ಬರ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಬಹಳಷ್ಟು ರೂಮ್ಸ್ ಎಲ್ಲ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಒಳಗನೆ ಇದೆ. ಅಷ್ಟೊಂದು ಅಟ್ರಾಕ್ಷನ್ ಇದೆ. ಹೀಗೆ ಮುಕುಂದವರಾಗಲಿ, ನಮ್ಮ ಸಂಕೇಶ್ವರಕರಾಗಲಿ, ಇನ್ನೂ ಬಹಳಷ್ಟು ಹೆಸರುಗಳು ನನಗೆ ನೆನಪಾಗಿದೆ. ಅದು ಲಿಂಕ್ ಬಂದಾಯ್ತು. ಈ ಕಾಲೇಜ್ ಚಾಲು ಆದ, ಕಾಮರ್ಸ್ ಕಾಲೇಜ್ ಚಾಲು ಆಗೋದ್ರಿಂದಾಗೆಲ್ಲ ಕುಲಕರ್ಣಿ ಸರ್ ಇದ್ದರು, ಎನ್ ಕುಲಕರ್ಣಿ ಸರ್, ಅವರು ಭಾಳ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸ್ನೇಹಯುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜೀವರು. ಹೀಗೆ ಈ ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ನನಗೂ ಮತ್ತು ನನ್ನ ಶ್ರೀಮತಿ ಇಬ್ಬರಿಗೂ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸಂಘಟಕರಿಗೂ
ಅವಕಾಶವನ್ನು ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ನನ್ನ ಹಿರಿಯ ಪ್ರಿನ್ಸಿಪಾಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭರತ್ ಅವರವರಿಗೂ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಈ ಸಂದರ್ಭದ ನಮಸ್ಕಾರ. ಎಲ್ಲರಿಗೂ ವಂದನೆಗಳು. ಗುರು ಪೌರ್ಣಿಮೆಯ ಶುಭ ದಿನದಂದು ಗುರುವಂದನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಾಕಿಕೊಂಡಂತಹ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಇಲ್ಲಿ ತಾಯಿ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟು ಮಾತನಾಡಲು ಕಳಿಸುತ್ತಾರೆ. ಮಾತನಾಡಲು ಕಳಿಸಿದಂತಹ ಗುರು, ಮೊದಲ ಗುರು ತಾಯಿ. ತಂದೆ ಕಾರ್ಯ ಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ಕಲಿಸಿಕೊಡುತ್ತಾನೆ, ಅವನು ಗುರು. ಗುರು ಜೀವನಕ್ಕೆ ಒಂದು ರೂಪವನ್ನು ಕೊಡುತ್ತಾನೆ, ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡುತ್ತಾನೆ, ವಿದ್ಯಾದಾನ ಮಾಡುತ್ತಾನೆ, ಅವನು ಗುರು. ತಾಯಿಯ ಪ್ರೀತಿ, ತಂದೆಯ ಕಾರ್ಯ, ಗುರುವಿನ ಜ್ಞಾನ ಕಣ್ಣಿ ಕಾಣಿಸುವುದಿಲ್ಲ, ಕಾಣಿಸ್ತವನ್ನು ಕಣ್ಣಿ. ಅದಕ್ಕೆ ಇವರನ್ನು ಮಾತೃದೇವೋವ, ಪಿತೃದೇವೋವ, ಗುರುದೇವೋವ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ದೇವರಂದ್ರೆ ಕಣ್ಣಿ ಕಾಣಿಸುವುದು, ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸದೇ ಇರುವವನು ದೇವರು. ಪ್ರೀತಿ, ಕಾರ್ಯ, ಜ್ಞಾನ ಕಣ್ಣಿ ಕಾಣಿಸುವುದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅವರನ್ನು ಮಾತೃದೇವೋವ, ಪಿತೃದೇವೋವ, ಗುರುದೇವೋವ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಹೀಗೆ ಗುರುವಿನ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಇಲ್ಲದೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವು ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ನಲ್ಲಿ ಗುರುಗಳು, ಸಮಾಜದ ಗುರುಗಳು ಬೇರೆ, ಧರ್ಮಗುರುಗಳು, ಮಠದಲ್ಲಿ ಗುರುಗಳು, ನಾವು ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ನಲ್ಲಿ ಗುರುಗಳು. ಅನೇಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು, ಸುಮಾರು 20-25 ಜನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನಮಗೆ ಇರಬಹುದು. ನಾನು ಆರ್ಡಿ ಹೈಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲಿ 5 ವರ್ಷ ಹೈಸ್ಕೂಲು, ಆಮೇಲೆ 30 ವರ್ಷ ಜೂನಿಯರ್ ಕಾಲೇಜ್. ಹೈಸ್ಕೂಲ್ ಇದ್ದಾಗಲೂ ಕೆಲವೊಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಜೂನಿಯರ್ ಕಾಲೇಜಿಗಿದ್ದಾಗಲೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು. ನಾನು ಅರ್ಥಶಾಸ್ತ್ರದ ಉಪನ್ಯಾಸ 2004ರಲ್ಲಿ ನಾನು ನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದಿದ್ದೇನೆ. ಬಹಳಷ್ಟು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ನಮ್ರತೆಯಿಂದ, ಆತ್ಮೀಯತೆಯಿಂದ, ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಟ ಪಾಠಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ, ಶಾಲೆಗೆ ಕೀರ್ತಿಯನ್ನು ತಂದಿದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇವಾಗ ಕೂಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮನ್ನು ಸತ್ಕರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಮುಖ್ಯವಾದಂತಹ ವಿಷಯ, ನೀವೆಲ್ಲ ಇದನ್ನು ಆಯೋಜಿಸಿದ್ದೀರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಹೃದಯದಿಂದ ಶ್ರೀಮಂತರು, ಹೃದಯ ಶ್ರೀಮಂತಿಕೆ. ಇದು ಹೃದಯ ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಪ್ರೀತಿ, ವಾತ್ಸಲ್ಯ, ಸ್ನೇಹ, ಸಂಬಂಧ, ನಡವಳಿಕೆ, ಇವೆಲ್ಲ ಹೃದಯ ಶ್ರೀಮಂತಿಕೆಯ ಲಕ್ಷಣಗಳು. ಐಶ್ವರ್ಯ ಶಾಶ್ವತ ಅಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಸಂಪತ್ತು ಶಾಶ್ವತ ಅಲ್ಲ, ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಶಾಶ್ವತ ಅಲ್ಲ, ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರು ಶಾಶ್ವತರಲ್ಲ, ಸಂಬಂಧಿಕರು ಶಾಶ್ವತ. ಹೃದಯ ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಏನಿದೆ, ಇದು ಜಗತ್ತಿನ ಯಾವ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲೂ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ನೀವು ನಮಗೆ ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ನಮ್ಮನ್ನು ಕರೆದು ಸತ್ಕರಿಸಿ ಆಧಾರದಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ನಿವೃತ್ತ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರು, ಆಮೇಲೆ ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರು ಇಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಅವರಿಗೂ ನನ್ನ ವಂದನೆಗಳನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಹುಟ್ಟು ನಮ್ಮದಲ್ಲ, ಸಾವು ನಮ್ಮದಲ್ಲ, ಭೂಮಿ ನಮ್ಮದಲ್ಲ, ಪ್ರಕೃತಿಯೂ ನಮ್ಮದಲ್ಲ. ನಮ್ಮದು ಅಂತ ಏನಾದರೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಇದ್ದರೆ ಅದದು ಪ್ರೀತಿ, ವಿಶ್ವಾಸ, ನಂಬಿಕೆ. ಈ ಪ್ರೀತಿ, ವಿಶ್ವಾಸ, ನಂಬಿಕೆಗಳೇ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಒಂದುಗೂಡಿಸಿವೆ ಅಂತ ನಾವು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಇವತ್ತು ಹೇಳಿ ನನ್ನ ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನು तत्वोत्साहलक्ष्यम् एकं नित्यं गोमलवचनं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं निर्मलहितं नमामि. हे फार अर्थ माहित. पण मधले जे श्लोक आहेत ते बहुतेकांना माहित. अज्ञान तिमिरांधस्य गुरु कोण आहे? अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानाजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्त्वं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञान शक्ति समारूढ़ तत्वमाला विभूषित. हा एकच शब्द आहे.
ज्ञानशक्ती समारूढ तत्वमाला विभूषित मुक्ती मुक्ती प्रदाता तस्मै श्री गुरुवे सर्व श्रुती शिरोरत्न समूर्थित मूर्तये वेदांत तांबुज सूर्य आहे असे बरेच श्लोक आहेत. उशीर खूप झालेला आहे आपल्याला. क्लासच्या पोटावरती पाय नाही मला षोडशोपचार पूजा सुद्धा माहिती आहे. ब्राह्मण जर कुठं शॉर्टकट मारत असेल मी बरोबर सांगतोय बरं का इथे त्याने शॉर्टकट मारलेला. जातीचा उल्लेख केला नाही ब्रिस्टली क्लास एवढंच. ठीक आहे सर कोण अजून बोल. मी विटेला होतो खानापूर तालुका स्पिनिंग मिल विटा विच वॉज 100% एक्सपोर्ट ओरिएंटेड स्पिनिंग मिल आणि तिथं माझा वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात. तिथं असताना हा वाढदिवस केला बरेचसे मला वाटते त्या दिवशी होते आणि आमच्या दुर्दैवानं आणि तिथल्या राज्यकर्त्यांच्या सुदैवानं दुसऱ्या दिवशी तिथल्या साखर कारखान्याचे जे संस्थापक होते संपतराव माने त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं शरद पवारांच्या हस्ते. आदल्या दिवशी ती तयारी बघण्यासाठी सगळे रथी महारथी तिथं सगळे जमलेले होते. म्हणजे जयंत पाटील आत्ताचे राजाराम बापू पाटील आपले मदन पाटील प्रकाश बापू उमाजी सनवडीकर पतंगराव कदम हे सगळे अतिरथी महारथी सगळे आणि ते माझ्या वाढदिवसात येऊन घुसले. आमचं सगळं नियोजन पण बिघडलं आणि हे आल्यामुळं आमच्या मित्रांना मला वेळ देता आला नाही. थोडीशी नाराजी आहे त्यामुळे. मग संजय तरटे आज उपस्थित नाही आहे. त्यानं सूचना केली म्हटलं एकदा आपण सगळे चिकोडीला जाऊ. आणि दुसरं काय झालं मी कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये गेलो. माझी तिथं जमीन नाही. मी बहुजन समाजातला नाही. माझं काय पॉलिटिकल तिथं इन्फ्लुएन्स नाही. माझ्यामुळं 500 मतं कमी होणार नाहीत 500 मतं जास्ती होणार नाहीत. परंतु त्या लोकांनी माझं काही न बघता मला जी त्यावेळेला त्यांनी एक लिफ्ट दिली शाजीबापू पाटीलनी. तर आमचे वडील म्हणाले की एकदा त्यांना सगळ्यांना इकडं मग आपलं ठरलं एखादा कार्यक्रम करावा. पण दुर्दैवानं 1997ला आमच्या वडिलांचं हे झालं ते स्वप्न. 1999ला आमचं जमायचं ठरलं. 1999ला आमचं जमायचं ठरलं त्यावेळेला मी अकलूज स्पिनिंग मिलला ट्रान्सफर झालेली होती. म्हणजे मोहिते पाटलांनी मला तिकडे बरोबर नेलं. ते करायचं ठरलं. मग मी तर जमा करायची कशी आहे त्यावेळेला मोबाईल नव्हता. मग मी मोहिते पाटलांना मी सांगितलं सर असं आहे मला कारखान्याचा फोन तुम्ही स्पिनिंग मिलचा फोन तुम्ही वापरायला परवानगी पाहिजे तेवढा खर्च करा. 35,000 रुपये साहेब फोनचं बिल झालं होतं त्यावेळेला. मी सगळ्यांना मी आता ह्याला फोन करायचं आणि याला सांगायचं की तुझ्या याच्या संपर्कातले कोण करायचं तुझ्या संपर्कातले असं करत करत आम्ही तो कार्यक्रम ठरवला. मोहिते पाटलांना सांगितल्यानंतर मोहिते पाटील म्हणाले तुम्हाला काय लागेल ते मी देतो. त्यावेळेला त्यांनी होशियारपूरवरनं साहेब सगळे आता तशा मी फुल साईज शाली आणलेल्या आहेत. आज काय होतं एक एवढासा तुकडा तुम्ही शालीचा म्हणजे इकडून आणि इकडून सुद्धा ती येत नाही त्याचा काही उपयोग होत नाही. स्टेपलचं असतं जास्त काटा सुद्धा त्यांना पुसायला येत नाही ऍब्सॉर्बंट नसतं. पण होशियारपूरवरनं त्याने मला शाली आणून दिल्या होत्या. 150 फेटे आणून त्यांनी त्यावेळेला दिले होते. तुम्हाला काय लागेल ते सगळं आम्ही तुम्हाला देऊ. त्यांनी गाड्या सुद्धा पुरवल्या होत्या. अनिल बाबरनी गाड्या पुरवल्या होत्या. त्यामुळं आम्ही प्रत्येक शिक्षकांना त्यांच्या घरापर्यंत आणायला आणि त्यांना पोचवायला आम्ही गाड्या दिलेल्या होत्या. आणि 1999ला हा पहिला कार्यक्रम आम्ही RD स्कूलच्या हॉलमध्ये तिथं घेतला आणि मग म्हटलं की याला व्याप्त स्वरूप आपण देऊ. गावातले काही प्रतिष्ठित आहेत हे सगळे प्रतिष्ठित लोक आणि सगळे शिक्षक आणि विशेष सांगतो गुरु सर आमच्या सगळ्या मैत्रिणींना आम्ही बोलवलेलं होतं. आता मैत्रिणींना बोलवायचं कसं त्यांना तुझ्या मेसेज नाही आहे त्यामुळे तू बोल. त्यांना डायरेक्ट फोन करायचं कसं ते म्हणणार आता तुझा दोस्त कुठला आहे म्हणजे आहे त्यावेळेला त्यांच्या संसारात कुठंतरी हे घालवलं जातं. म्हणून आम्ही काय केलं त्यांच्या घरी गेलो. त्यांना सांगितलं की तुमच्या जावयाला फोन करा आणि मग आम्ही त्याला पार्श्वभूमी सांगायचो. अशा पद्धतीनं सगळ्या मैत्रिणी सुद्धा आमच्या जमलेल्या होत्या. पहिलीपासून ते सगळे मित्र जमवले नॉट ओनली 70 to 73 बॅच. मग त्याच्यामध्ये मग कानडी मराठी सुद्धा आम्ही ठेवलं नाही
ते म्हटले सगळेजण, कानडीचे असतील किंवा मराठी, असा तो जवळजवळ 1000 लोकांचा तो गॅदरिंग त्या वेळेला तुम्ही नव्हता तुम्ही. आणि त्यावेळेला दिंडी हा प्रकार काय आहे ती चिकोडीकरांना आम्ही भोसकर, नितीन भोसकर त्यांच्या घरापासून ती दत्ताची दिंडी आम्ही ती पालखी काढलेली होती. योगायोग असा झाला की त्यावेळेला ते बहुरूपी येतात का नाही, त्या गावात बहुरूपी आलेले होते आणि मग ते बहुरूप्यांसोबत बोलवलं आणि राजेशाही हे निघाली. त्यावेळेला महाराष्ट्रातून मोहिते पाटील, RR पाटील, खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रामभाऊ दिवटे, प्रकाश हुक्केरी, वीरकुमार पाटील, रमेश जिगजिनगी, मोदी एकच राहिले रे. ही मंडळी सगळी उपस्थित होती. आणि याचं वैशिष्ट्य आम्ही हे ठेवलेलं होतं त्यावेळेला आरडी हायस्कूलच्या धोंडीराव हॉलमध्ये आम्ही जो कार्यक्रम घेतला त्याला स्टेज केलेलं नव्हतं. म्हणजे पुढाऱ्यांनी वर बसायचं, शिक्षकांनी खाली बसायचं. ही डिस्पॅरिटी जी आहे ही आम्ही तिथे ठेवलेली नव्हती. एकाच लेवलला आम्ही सगळे बसवलेले होते. आणि ज्या शिक्षकांचा ज्यांनी सत्कार करायचा तर ते शिक्षक जर तिथं बसले असतील तर मोहिते पाटलांनी इथून तिथपर्यंत जाऊन सत्कार करायचा, त्या शिक्षकांनी इथपर्यंत यायचं नाही. त्यांचा तो मान तिथं त्यांनी ठेवायचा. आणि त्या सगळ्या लोकांनी सुद्धा ते समजून घेतलं, नाही म्हटले आम्हाला सुद्धा ते अभिमान आहे त्यांचा तिथपर्यंत जाऊन सत्कार करायचा. मोहिते पाटलांनी भाषणात सांगितलं, म्हटले मी साम्राज्य उभं केलं, मी अजून 2 साखर कारखाने उभं करा म्हटलं तर करू शकतो, पण हे जे तुम्ही काम मोठं केलंय हे माझ्या ज्यांना होणं शक्य नाही. असा हा 1999ला आम्ही 21 कागलकर 21 जानेवारीला आम्ही हा कार्यक्रम घेतला. आणि योगायोगाने 21 जानेवारी 2024ला बुधगावला घेतला. दुसऱ्या दिवशी रामलालांची प्रतिष्ठा याला झाली. इट वॉज द सिल्वर ज्युबिली, 25 वर्ष. आज 21 तारीख आहे. मध्ये थोडासा आमचा गॅप पडला होता. नंतर मग त्याचं पुनरुज्जीवन मुकुंद कुलकर्णी आणि आमचे एक मित्र दुर्दैवानं ते आज आमच्यात नाहीत, सदाशिव नलवडे, या सगळ्या शिलेदारांनी, कारण आम्ही बाहेर होतो मॅनेजमेंट हे करायचे, मग तेव्हापासून आम्ही ठरवलं आता काय झालेलं आहे प्रत्येक वेळेला एक एक मणी गळत चाललेला आहे. ते काय शेवटी विधात्याचे ते हे जे आहे ते काय कोणी हे करू शकत नाही. त्याप्रमाणे मग आमचं ठरलेलं आहे की वर्षात 1 वेळ किंवा वर्षातनं 2 वेळ. सखाराम कुलकर्णी कुठं आहे, पुढचं तुम्ही बघा, ह्या लोकांना मॅनेज हे करून घ्या आणि पुढचं इस्लामपूरला ठेवा. हा पुढचा कार्यक्रम इस्लामपूरला ठेवा. तर अशा पद्धतीनं आम्ही हे दरवर्षी जेवढे आम्ही लोक आहोत तेवढ्या सगळ्यांना आम्ही बोलून मध्ये आमचे फक्त मित्रमंडळीत जमायचो. एकदा आम्ही त्या याच्यामध्ये कार्यक्रम घेतला होता त्यावेळेला सगळे मॅडम दिग्रज मॅडम असतील मला, दिग्रज मॅडमना बोलवलं होता. आडके मॅडम होत्या, चिटणीस मॅडम होत्या, त्याच्यानंतर मुंडे सर होते, कडलासकर सर होते. हा बँकेच्या हॉलमध्ये तो आम्ही घेतला होता. नोगण्याळ सरांचा त्यावेळेला आम्हाला पत्ता लागला नाही. या गेपला आम्ही आठवण करून मर्डे सर, नोगण्याळ सर सगळ्यांची आठवण करून आम्ही सगळ्यांची नावं या गेपला. योगायोग असा होता की आज गुरुपौर्णिमा होती म्हणून म्हटलं त्या निमित्तानं सगळे गुरुजन सुद्धा जमतील असे आमचे हे कार्यक्रम दरवर्षी 1 किंवा 2 कार्यक्रम आम्ही घेत असतो. धन्यवाद. आम्ही दोघं मध्यंतरी 10 जून ते 25 जून या दरम्यान केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, आणखीन हरिद्वार ही जी 4 धामाची यात्रा म्हणून समजतात ती आमच्याकडनं पूर्ण झाली. याबाबत गुरुजनांचे आशीर्वाद, तुमच्या सदिच्छा, त्यामुळे हे शक्य झालं. आणखीन जे काही स्पॉट बघितले त्या स्पॉटमधल्या एक जो मानस बॉर्डर म्हणून म्हणतात, भारताचा शेवटचा टोक, तिथून चीन, तिबेट वगैरे सुरू होतं. आणखीन पांडव ज्या मार्गे गेले स्वर्गाला तो एक रस्ता डाव्या बाजूला आहे. आणखीन सरस्वतीचं उगम तिथं आहे.
तो स्पॉट बघायचा भाग्य आम्हाला मिळालं. आणि वाटेत जाताना जे जे काही होते ठिकाणं, त्यामध्ये आधी गणपतीचं मंदिर, आणि त्यामध्ये ते गणपतीचं मंदिर अशासाठी की तिथं बसून गणपतीने महाभारत लिहिलं. आणि हे सांगितलं कोणी, तर व्यासाने सांगितलं. आणि व्यासांचं जे देऊळ आहे किंवा ठिकाण आहे ते अशा उंचावर आहे, म्हणजे ते तिथं बसलेत उंचावर आणि हे गणपती इथं बसून लिहितात. आणि हा एवढा जो काही संवाद आहे त्यांचा, तो दैवी शक्ती त्यांच्या मागे होती म्हणून शक्य झालं. आपण एखादं बोलतो, सांगतो, करतो, यामागे दैवी शक्ती असेल असं आपण समजूया. आणि आज मला बोलायची संधी मिळाली याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. असं कोणतं हसत नाही तर म्हटलं ಯಾರು ನಗುವುದಿಲ್ಲ ಏನು ಅನಿಸ್ತಂದ್ರೆ ಅವ್ರು ತಪ್ಪಲ್ಲ, ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರ್ ಡಿಫೆಕ್ಟ್ ಇರ್ತದೆ, ಅದಕ್ಕೆ ಈಗ ನಕ್ಕೋತಿರ್ರಿ ಇನ್ನು ಊಟ ಬರಕದ ಅಂತೇಳಿ ಮಾತಾಡ್ತೇನೆ. ಒಂದ್ ದಿವಸ ಏನಾಗಿತ್ತು, ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಧ್ವನಿ ಸಮಸ್ಯೆ, ನೀ ಕನ್ನಡ ಬಗ್ಗೆ ಬೋಲ್ನ, ನಾ ಕನ್ನಡದಾಗ ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಬೇಕು ತಿಂತ ಮರಾಠಿ ಮಾತಾಡ್ತೇನೆ. ಒಂದು ದಿವಸ 5 ಗಂಟೆಗೆ ನಾನು ಸಾಲಿ ಬಿಟ್ಟು ಮನೆಗೆ ಬಂದಾಗ ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ನನ್ನ ಮೊಮ್ಮಗಳು ತಗೊಂಡು ಆಡ್ಸ್ಕೋತ ಕೂತಿಳು. ನಗು ಸಂಬಂಧ ಹೇಳಕದ ಕತಿ ಅಲ್ಲದ, ನಗು ಸಂಬಂಧ ಹೇಳಕ್ ಅದು ಗೊತ್ತಿರ್ಬೇಕು. ಮೊದಲು ನಗ ಕೇಳಕದಾರ ತಿಳ್ಕೊಂಡು ಜೋಕ್ ಹೇಳಕದಾರ ಗೊತ್ತಿರ್ಬೇಕು. ಹಿಂಗ ಅಳೋಣ ಹುಡುಗಿ ಬಹಳ ಅಳ್ತಿತ್ತದ, 5 ವರ್ಷ 4 ವರ್ಷ ಹುಡುಗಿ ಅಳ್ತಿತ್ತು. ಹಿಂಗ್ ಮೈ ಮೇಲೆ ತಪ್ಪಿಸೋರು ಬಿಡುದಿಲ್ಲ, ಅಳ್ತಿಲ್ಲ. ನಂಗೆ ಅದು ಬೇಕು, ಇದು ಬೇಕು, ಹಾಗೆ ಬೇಕು, ಇದು ಬೇಕು, ಆಟ ಬೇಕು, ನಾಯಿ ಬೇಕಂತ ಅಳ್ತಿತ್ತು. ಅವಾಗ ನಾನು ನನ್ನ ಟಿಫಿನ್ ಕ್ಯಾರಿಯರ್ ಖಾಲಿ ಇದು ತಳಗಿಟ್ಟ ಆ ಹುಡುಗಿನ ತಗೊಂಡ ಹೇಗ ಮ್ಯಾಗಿಟ್ಟು ಹಿಂಗ ತಪ್ಪಿಸಿ ನೋಡು, ಅಳೋದು ಬಂದಾಯ್ತು. ನಾನು ಹೆಂಡತಿಗೆ ಅಂದ್ರೆ ನಾನು 2 ಮಕ್ಕಳ ತಾಯಿ ಆಗಿದೆ, ಮೊಮ್ಮಗ ಆಡ್ಸೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನನ್ನ ಕಡೆ ಹೆಂಗ ಕೂತೋಡು ಇಟ್ಟು ಅಂದ ನಂತರ ಆಕೆ ಒಂದು ಮಾತಂದ್ರು, ಮಂಗ್ಯ ಬೇಕಂತ ಅಳ್ದಿತ್ತು, ಬತ್ತು ಮಂಗ್ಯ ಕೂತು खरे मंगे सर. आम्ही शाळेमध्ये हेडमास्टर असो, प्रिन्सिपल असो, साहेब असो, कोण असो, ಹೊರಗಂಟೆ ಸರ್ದಾರ ಮನ್ಯಾಗ ಹೋದ್ರೆ ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕಂದ್ರೆ ಸರ್ ತುಮ್ಸ ಬೈಕು ನೇಮ್ ಅಂತ ಬರೋಲ್ಲ ಸರ್. ಒಂದೇ ಮಾತು ಲಕ್ಷ ಇಟ್ಕೋರಿ. ಒಂದ್ಸಲ ಏನಾಗಿತ್ತು, ರಾತ್ರಿ ಸುಮಾರು ನನ್ನ ಮನೆ SBI ಕಾಲೇಜ್ ಚುಕ್ಕಡಿ ಒಳಗದೆ ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ ಏರಿಯಾದಾಗದೆ, ಸುತ್ತಮುತ್ತ ಖಾಲಿ ಪ್ಲಾಟ್ ಅದಾವ. 10 ಗಂಟೆ ಆಗಿತ್ತು. ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ ಹೊರಗಿನ ಲೈಟ್ ಹಾರಿಸಿ ಒಳಗೆ ಬರಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರಾಗ ವರಾಂಡದ ಬಂದ ನಾಗರಾವ್ ಬಂದಿತ್ತು ರೀ. ನಾಗರಾವ್ ಬಂದಿತ್ರಿ ಅಂತಂದ್ರು. ನಗ ಕೇಳಾಕದನ ನಾಗರಾವ್ ಬೈತಂದ ಒಳಗೆ ನಾನು ಬಿಳಿ ಲುಂಗಿ, ಬಿಳಿ ಬಣ್ಯ ಮತ್ತೊಂದು ಟವೆಲ್ ಇತ್ತು, ಹಿಂಗ್ ಕಟ್ಟಿ ಲುಂಗಿ ಮ್ಯಾಲ ಸಾಕಡಿ ಕಿಡಿ ಹುಡಿಕಾಡಕತ್ತೀನಿ. ಹುಡಿಕಾಡ ಮುಂದ ಅವಾಗ ಯಾಕಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡಾಕಿದ್ರಿ, ಏನ್ ಹುಡಿಕಾಡ ಕಟ್ಗೆ ಹುಡಿಕಾಡಕ ಬಣ್ಯಾಕತ್ತ ರೀ, ಕಟ್ಗೆ ಹುಡಿಕಾಡಕ ಅಂತ ಯಾಕೆ ಹೇಳ್ಬೇಕು ನನಗೆ ರೀ, ಯಾರಾದ್ರೂ ಗಂಡಸರನ್ನ ಕರೀರಿ. ನಾ ಯಾರ मराठी तुम्हाला समजलं नाही, किस्सा समजला नाही, सांगतो तुम्हाला मराठीमध्ये एक सांगतो. मराठीमध्ये हसायचं तेवढंच. मी पंढरपूरला चाललो होतो, मराठी बोलतो होता मी. पंढरपूरला चाललो होतो. पंढरपूर चालवता माझी गाडी होती, मिसेस गाडीवर बसले होते आणि 2 मुलं होते. मिरजला गेल्यानंतर पोलीस सिटी मारला. सिटी मारल्यानंतर मी काय केलं, गाडी थांबवलो. ते म्हटलं लायसन्स काढा. लायसन्स दाखवलं. गाडीचं सगळं सर्टिफिकेटचं रजिस्टर दाखवा म्हटलं, ते पण दाखवलं. पोल्युशनचं दाखवा म्हटलं, दाखवलं. खरं असतं तरी 500 रुपये काढा म्हणा. असतं तरी 500 रुपये काढा म्हणा. मी 500 रुपये देणार नाही, सगळं बरोबर आहे. आता 10 मिनिटात दाखवलं. आमच्या मिसेस लागली, कशाला भेटली 500 रुपये 10 पंढरपूरला द्यायचं आहे, देऊ दे म्हटलं. तर नाही मी देणार नाही. तर सोडलाच नाही मला, बेल्ट घातला नाही, 500 रुपये काढा म्हटलं. मग 500 रुपये दिल्यानंतर मी विचारलो रिसिप्ट दे. ते म्हटलं हे अधिकृत नसतं, रिसिप्ट द्यायचं नसतं, रिसिप्ट तुम्हाला मिळणार नाही. मी म्हटलो असं तर मी रिसिप्ट दिला आणि सांगितलं गेलं, अनेक पोलीस मला सिटी मारला, तेव्हा आणि 500 देऊ काय, ते काय काय त्याला मी सर्टिफिकेट देतो. काय म्हणायचं, कोण तर पुढं जरा तुम्हाला गाडी तडवलं, काय करायचं, ग्लास खाली उतरायचं, मान बाहेर घालायचं, मी काय सांगतो ते म्हणायचं. काय म्हणायचं, विठ्ठल म्हणायचं. काय म्हणायचं, विठ्ठल. खरं तर सांगतो तुम्हाला, त्या दिवशी 10ला चालू झाला गाडी, पंढरपूरला जाऊपर्यंत कुठं कुठं पोलीस मला तटू द्या. हा ग्लास खाली उतरायचं, मान बाहेर घालायचं, विठ्ठल म्हणा, जाऊ म्हणायचं. तुम्ही काही विचारलं नाही. तसं पुढं विचारायचं, किस्सा पुढं आहे, चांगलाच आहे. पंढरपूरला गेलो, रात्री 10-11 वाजलं, वस्ती केलो, सकाळी चंद्रभागामध्ये आंघोळ केलो, दर्शन केलं विठ्ठलाची. परत सकाळी दुसऱ्या दिवशी येत असताना नाश्ता करून पंढरपूरच्या बाहेर पडलो, सिटी मारला पण. आणि कोण
फक्त त्या सांगलीप्रमाणे ग्लास खाली उतरलो, मान बाहेर घेतलो, विठ्ठल म्हटलो, शर्ट धरला, बाहेर म्हटला, पुढचे कालचं होतं कोड लँग्वेज विठ्ठल, आजचा आहे रुक्मिणी, 500 रुपये काढ. पुण्याचं कुठे कुठे काय काय असतं ते समजत नाही हो. मी मराठी शाळेमध्ये आहे, दोन्ही पण लँग्वेज आहे माझ्या. मी मराठी पण शिकलो, माझं मातृभाषा कन्नड, परंतु मराठी शिकावं लागलं मला. म्हणजे अनेकशा कार्यक्रमामध्ये दाभोळकर होतो ना, त्या सांगली असता ह्याच्याबरोबर मी फिरत असताना मराठी मला शिकावं लागलं. त्यासाठी काय मी मराठीमध्ये होतो. मराठी आणि कन्नड कोणाला समजतंय बघा, ते जोक चांगलं समजतंय. मी जनता शिक्षण संस्था कराड हायस्कूल मध्ये आपलं चेअरमन, आपला सांगली हायस्कूल, सांगली मिरज सांगली हायस्कूल मध्ये जनता बँकेचे चेअरमन होते अण्णा कराडे म्हणून. तिने सिनेमा पण केले. ते आमचं चेअरमन जनता शिक्षण संस्थाचे. आणि ती मराठी बोलणार, कधी कधी येणार नाही. डोंगरे तू मराठी पण बोलणार मॅडम. तिने कन्नड समजत होतं, परंतु मला मराठी बोलणार. मला मराठी तेवढं चांगलं येत नव्हतं, कुठं कुठं चुकत होतं, परंतु पुढं. एक दिवशी काय झालं ऐकण्यासारखं आहे. आमचा हेडमास्टर MD खोत म्हणून होते. 18 वर्ष सर्व्हिस केले, 18 वर्ष सर्व्हिस मध्ये एक दिवशी पण कन्नड बोललं नाही. कर्नाटकमध्ये जनता शिक्षण संस्थेमध्ये 18 वर्ष सर्व्हिस केले. तिने नपुसकलिंग पुल्लिंग आणि स्त्रीलिंग काहीच माहित नव्हतं. याವುದು स्त्री, याವುದು सर, याವುದು पिरियड ओळखून त्याची कल्पना करतो. म्हणजे त्याला काय दंड घेणार, गौरव रिस्पेक्टला येणार हे माताडतात राव. एक दिवशी काय झालं, मठ सर म्हणून आमचं होते. तिने वाटतं मराठी येत नाही त्यांना, चिपळूण चिंचणीचे मठ सर. ही नसली मराठी, कन्नड येत नाही, कन्नड येत नाही. त्याचं गमत काय झालं, हेडमास्टरचं कवा कवा तर पोट बिघडत होतं. त्या टाइम काय म्हटलं, तिने सही करत असताना मास्टरवर हेडमास्टर काय म्हटलं, अहो मठ सर सकाळच माझं पोटात खिड्या काहीतरी म्हटलं. त्यांनी पोटात चावा लागलाय का सकाळपासून म्हटलंय. त्यांना वाटून सांगण्यासाठी मराठी शब्दाला सापडलं नाही गेला. कोणाला, मठ सरांनी. तिने एक शब्द कन्नड बोलले, पुढं भांडण झालं. ते पुढं फार मोठं भांडण झालं. स्टॉप मीटिंग घेतलं, चेअरमन आले. तिने काय म्हणायला गेले, अहो हेडमास्टर तुमचं पोटात कशासाठी खिडीत येते अंदर हे सांगायचं होतं. तुमचं पोटात कशासाठी खिडीत येते अंदर, तुम्ही हागण्याला खाता बघा त्यासाठी खिडीत येते म्हटलं झालं. आश्चर्य वाटल. हागल्याला म्हणजे वाईट शब्द कन्नड मध्ये सांगायचं हेतू होतं, तुम्ही वरच्यावर काहीतरी खाता म्हणताना पोट बिघडतं असं म्हणायचं होतं. परंतु कन्नड मराठी न गोंधळ झाल्यामुळं असं होत असतं कधी कधी. तर आता सर म्हटलं की हा ते असू दे सगळं जन्माकडं म्हणजे आता किती पण असू दे, आता प्रिन्सिपल असू दे, साहेब असू दे, आपलं टोटू शेट्टी सारखं एक बिझनेसमॅन असू दे, परंतु त्यांना एकच माहित आहे, ट्रेझरी तुम्ही उघडून बघा कुणाचा ड्रेस जास्त होता विचार करा. बिझनेसमॅन असू दे, प्रिन्सिपल असू दे, हेडमास्टर असू दे, ट्रेझरी उघडून बघा. आमचं पॅन्ट ठेवायला जागाच नसतं तिथं. किस्सा सांगतो तुम्हाला, बरोबर आहे, ऐकण्यासारखं आहे. पत्नी पिढी तर सगळं संघटना केल्यात ना, यांना सांग माहिती सगळं संघटना केल्यात, परंतु मी एक संघटना केलंय, कुणालाही सांगायचं नाही. ते सांगायचं म्हटलं तर गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये रजिस्टर झाले, चिकोडीमध्ये हायकोर्टमध्ये, ते पण आता चिकोडीच्या न्यायालयामध्ये ते पण आता हे झालेलं आहे. हिथून बेळगाव पर्यंत जाऊन ते रजिस्टर केलेलं आहे. संघाचे नाव सांगतो आणि प्रत्येक सभेला मी आठवड्यामध्ये 2-3 कार्यक्रम काल माझं जनता शिक्षण मध्ये होते. प्रत्येक मिटिंगला सांगत होतं. ते संघटनेचे नाव आहे पत्नी पीडितर संघ. पत्नी पीडितर संघ. अजूनपर्यंत मी सांगतो, संस्था झाल्याप्रमाणे 25 वर्ष मीच अध्यक्ष आहे. अजून पण कोणीही मी सांगतो कोण अध्यक्ष व्हायला या म्हटलं तर मी घरात विचारतो मग सांगतो. म्हटलं गेल्यावर परत आलाच नाही तुम्ही. घरात विचारतो मग सांगतो. म्हणजे खेळ वर्तनी बोलताना की नु ಬಂದಿಲ್ಲ ಆದರೂ ಸಹ ಲಕ್ಷ ಇಟ್ಕೊರೆ. कान हिडಕೊಂಡು पाय धरून डोक्यापर्यंत कालाಗ ಕಾಲುಂಗ್ರ, ಪೈಜನ, ಕೈಯಾಗ ಇದನ್ನ ಬಳಿ, ಇದಕ್ಕೆ ಉಂಗ್ರ, ಕೊಳ್ಳ ಗುಡದಾಳಿ ಇವಕ್ಕೆಲ್ಲ ಹಾಕಿ 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 ಈ ಗಂಡಸನ್ನು ಕಿಶೆಗೆ ತೂತು ಬಿದ್ದಾವೆ. ಇದಕ್ಕೆ ಒಂದೇ ಇಲ್ಲ, ಕೊಳಗಿರೋ ಹಣ್ಣದ ತಾಯ್ತ ಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು रुद्राक्षी इथं मीटर कोळा याने होतो. खरं म्हटलं तर सांगतो तुम्हाला की दुसऱ्या दिवशी आम्ही 3 दिवस प्रवास जायचं झालं तर 2च असतात निघतात, दुसरं असंच नाही पॅचेट दे आणि ते पण धुवून हे प्रॅक्टिकल सांगायला नाही.
मध्ये आत बन्या 13 भोक पडलेला असतो ते घालतो आम्ही हातात. हे पुरुषांची हे पुरुष शोषण म्हणून एक पुस्तक आहे, पुरुष शोषण हे असं. हे काय खोटं असू दे असू दे, मी कधी कधी तर हे करतो प्रयोगला जात असतो. मी प्रयोगला जात असताना ಹೋಗುವುದ ನಾ ಧಾರವಾಡಕ್ಕೆ ಹೋದನೆ. ಏನ್ ಮಾಡಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಬರೋ ಮುಂದ ಧಾರವಾಡ ಏನ್ ತೊಂದ್ರಿ ಫೋಟೋ ತೊಂದ್ರೆ ಗೋಕಾಕಕ್ಕೆ ಹೋದನೆ ಅಂದ್ರೆ ಬರೋ ಮುಂದೆ ಏನ್ ತರಬೇಕು ದೊಡ್ಡ ತರಬೇಕು ಪ್ರವಾಸ. ಹೀಗೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಕಲ್ಕ್ ಹೋದನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಕಲ್ ಏನ್ ತರ್ಬೇಕ್ರಿ सीरी तरबेकरी ಮಾಡ್ತೀನಿ. एक दिवशी माझा प्रोग्राम मुधोळला होता. मुधोळ प्रसिद्ध कशाला आहे? हा आम्ही काय म्हणतो मी कुत्राला प्रसिद्ध आहे. मुधोळ आहे, मुधोळ कुत्राला प्रसिद्ध आहे. कुत्रासाठी मी कुत्रा आणू काय म्हटलं. ती म्हटली घरात एक आता आहे कुत्रा, ती कुत्रा कशाला पाहिजे. हे कुत्र कुठे शिवडू. एक दिवशी हा मराठी बರ್ತದೆ ಕನ್ನಡ ಬರ್ತದೆ थोडं ಬರ್ತದೆ. आता अजून एक इनामदार सर माध्यम ಇನ್ನೊಂದು 5 ನಿಮಿಷ ಮಾತಾಡಬಹುದು. आता टाइम बोलायचं उगाच बसून गेल्यापेक्षा काहीतरी रिलॅक्स करायला म्हणून विचार करा. एक दिवशी काय झालं घरात येते दडदड इरले. 4 ವರ್ಷ 6 महिने झालं होतं लग्न होऊन एकाचे. मದುವೆ ಆಗಿತ್ತು 4 ವರ್ಷ ಆಗಿತ್ತು. बायकोला आणि तिला पटलंच नाही. बायकोला आणि नवऱ्याला पटलंच नाही. मग पटू नाही म्हणतात तर फॅमिली काउन्सिलिंगला कौटुंबिक सल्ला केंद्राक डायव्हर्स ಕೊಟ್ಟರು अर्जी डायव्हर्सची अर्जी दिला. हे खरं घडलेल्या घटना चिकोडीमध्ये फॅमिली काउन्सिलिंग सेंटर आहे, त्याचे मेंबर आमचे मिसेस आहेत. एक 3 गोष्ट सांगतो काय ते पाहून बघू तर सुधारणा नाही तर मी डायव्हर्स घेतो. काय म्हटलंय घरामध्ये जेवत असताना उठा म्हणून ते मीठ जास्ती होऊ दे कमी होऊ दे, तिखट जास्त होऊ दे कमी होऊ दे, स्वयंपाक फार चांगलं झालं हे म्हणायचं. हे कधी पण तू समजून घे. हे जर म्हटलास तर भांडण होत नाही. हे पहिला सूत्र. दुसरा सूत्र आहे कधी तर तू गावाला गेलास ಊರಿಗೆ ಹೋಗಿತ್ತಂದ್ರೆ ಬರೋ ಮುಂದೆ ಹೆಂಡತಿಗಾಗಿ ಒಂದು 5 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟು ಒಂದು ಮಲ್ಲಿಗೆ ಹಾರ ತರಬೇಕು. एक हार घेऊन यायचं फुलाचे. तेव्हा तर आणलायस का तो नाही म्हणता असं झालंय. तिसरी गोष्ट बायको काळा असू दे गोरा असू दे साडी नेसल्यानंतर ते कसं पण दिसायला काय दुसरं असणार मला तू सहा सुंदर दिसतोस असं म्हणायचं. तिथे हेमवाकल केव्हा करतो. एक दिवशी काय झालं मी चाललो होतो साड्या चालू होतं. माझं मिसेस आलंय पहिलाच जरा काळा आणि तिच्यामध्ये गोलम पान गुलाबी सारखं साडी नेसलं. तिने झालं मला मंडळ कार्यक्रमाला. मी झालं साड्याचं नेट झालंय. ती म्हणलं सर मी ह्यांग काम तांडरी मला झालं सांगायला टाइम पण नाही. मी कसं दिसतो पहिलाच काळ आणि गोरा पान हे साडी गुलाबी सारखं कसं दिसतो म्हटलं तर मला राग आला. मी म्हटलो डामर बॅरल भेट घेतलं हे खातला डामर बॅरलला राग लागते की कसं दिसतं ते काळ आणि लुगडं नवऱ्या बायकोमध्ये कितीही गोष्ट असू दे कोणाही रुसायचं नाही. असते मी काय सांगत होतो पुढे 3 गोष्ट. पहिला काय म्हणायचं स्वयंपाक चांगलं झालंय. दुसरे काय म्हणायचं फुल आणायचं. तिसरे म्हणायचं चांगलं असू दे वाईट असू दे. असं म्हटल्यानंतर गेला घरी हे परत फार मजा येतात. किंवा घरी गेला बायको स्वयंपाक करत होती. ಆಕೆ ಅಡಿಗೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಳು. ಇವ್ ಕೈಕಾಲ್ ಮುಖ ತೊಳ್ಕೊಂಡ ಮನೆ ಹಾಕೊಂಡು ಕೂತ ನಂತರ काय त्याला वास आला काय म्हटलं ಏನು ಹೋಳಿಗೆ ಆಗ್ಯಾವು बाया बिट्र करत ನೋಡು काय पोळी झाल्या तर तोंडात घातलं विरघळलं पाहिजे असं म्हटल्यानंतर बायको काय केली एक लाकडं घेतली मारायला चालूच केली. त्याला काय म्हटलं तर 4 महिने झालं एक दिवशी चांगलं झालं. आज शेजारीने दिलेलं आहे बघ पोळी. काय गुंतवणूक टंगी बोलवलं हे का म्हणायचं म्हणून म्हटलं नाही. गमत असं होत असतं. ನಾನು ಹಾಸ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಹೋಗ್ತಿರ್ತೀನಿ ಯಾವಾಗ ಹಾಸ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸುಮ್ಮನೆ ಒಂದು मजा ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಮೊದಲನೇ काळादೊಳಗೆ पहिल्या काळामध्ये आई सकाळी 3ला उठायची. मी शेतकरीचा मुलगा आहे.
3ला उठल्यानंतर 1972 मध्ये इथं फार दुष्काळ पडला याच्यामध्ये. शेतपीक आणि फिरोजचा माझा फार माझा संबंध आहे. फिरोज शेतपीकचा भाऊ आपल्या चोपडीमध्ये राहतो. ते आलाय का फिरोज? नाही आला फिरोज इथंच असतो ना. हा फिरोज मी सगळ्यांच्या वैयक्तिक सोशल मध्ये काम करत असताना सगळ्यांचं बघितलं. 72 मध्ये फार मोठा दुष्काळ पडला याच्यामध्ये आमच्या ह्या भागामध्ये. त्या टायमाला काय सांगत होतं विसरलो ना मी. मला ಅಂತ ಟೈಮ್ದೊಳಗ ಇಲ್ಲಿ ಅನೇಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರು ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋದ್ರು, दुसऱ्या कडे गेले सगळे जण. असं ह्या सगळ्यांचं असतं. गाव सोडून गेले तुम्ही. आणि साऱ्याला दास असताना सारी होगू म्हणता शर्ट नाही, चड्डी तर नाहीच, बनियन वर घालायचं जास्ती आणि खाली पिन घालायचं. 2 in 1 पद्धत. 2 in 1 असं परिस्थिती होतं. मी 4थीला होतो. 4थीला असताना आमचं 7वर मास्तर म्हणून एक होते. धोतर पेरायचं, नेहरू शर्ट घालायचं आणि टोपी घालायचं. त्या टायमाला 4थीला 1972 मध्ये. त्या टायमाला म्हैसूरचे एक साहेब आले, गोपालय म्हणून साहेब आले. आणि त्यांनी 4-5 दिवस त्यांचं मुलगीचं लग्न झालं. 7वर मास्तर जाऊन होते. सपिक्सर आले की त्यांचं मराठी कन्नड बघून मला फार खुशी झालं. मी कन्नड बोलतो परंतु तुम्हाला बघून मराठी बोलवले. अವಾಗ तिने आल्यानंतर काय झालं, साहेब कोणता आला तर एक पद्धत आहे की तमाम मोठं नमस्ते असं म्हणायचं. तेच गोपाला आल्यानंतर आम्ही म्हटलो नमस्ते एक असं म्हटलं तर तू गोपाला असं खाली बघितला. अरे कोणचे 4थीला नाही, चड्डी घालत नाही आणि असं म्हटल्यानंतर सगळेजण खाली बसले. आज 4-5 दिवस गेल्यानंतर गोपाला फार स्ट्रिक्ट. ते म्हटला तुम्ही उद्यापासून चड्डी घालूनच शाळेला यायचं, नाही तर शाळेला यायचं नाही असं म्हटल्यानंतर गोंधळ चालू झाला. मुलं शाळेशी गेले नाही. ते एक आई म्हणले तू कोण मास्तर आलाय चड्डी घालून यायला मला. ती गेली शाळेला. एक साडी घाललं. त्या गोपाला मास्तर आहे म्हटलं. त्या नानोरे म्हटलं काय तर सांगायला असं म्हणून. काय कवा मास्तर तुम्ही का तोंड बघून शाळा शिकणार आहे काय खाली बघून शिकवणार आहे? ते म्हणजे नमस्कार आजपासून मी खाली बघत नाही, वर बघून शाळा शिकवतो असं किस्सा होत होतं ಸರ್ ಮಾತಾಡ್ತಿಲ್ಲ. ಇವಾಗ ಬಹಳಷ್ಟು ನನಗೆ ಖುಷಿ ಅನಿಸ್ತು. ನಾನು ಮಾತಾಡ್ಬೇಕಾದ ವಿಷಯ ಬೇರೆ ಇತ್ತು, ಆದ್ರೆ ರಿಲ್ಯಾಕ್ಸ್ ಮಾಡೋಣ ತಿಳ್ಕೊಂಡು ಏನಾದ್ರು ಹೇಳಿದ್ರು. ಮತ್ತೊಂದು ವಿಷಯ ಅಂದ್ರೆ ಏನ ನಾನು ಮಾತಾಡುವಾಗ ಎನ್ನವರು ಬೆಸಗೊಂಡ ಶುಭ ಲಗ್ನವೆಂದರಯ್ಯ, ಚಂದ್ರಬಲ ತಾರಾಬಲ ಉಂಟೆಂದು ಹೇಳಿರಯ್ಯ, ನಾಳಿನ ದಿನಕ್ಕಿಂತ ಇಂದಿನ ದಿನ ಲೇಸೆಂದು ಹೇಳಿರಯ್ಯ, ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಣ ಶರಣರ ಪೂಜಿಸಿದ ಫಲ ನಿಮ್ಮದಯ್ಯ. ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ಚಂದ ಹೇಳಿದರು. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಹಳ ಸಲ ಹೇಳ್ತೇನೆ ನಾನು. ಕೆರೆ ಹಲ್ಲ ಬಾವಿಗಳು ಮೈ ತೆಗೆದರೆ ಒಳ್ಳೆಗೊಚ್ಚ ಚಿಪ್ಪಂಗಳ ಕಾಣಬಹುದು, ವಾರಿದಿ ಮೈ ತೆಗೆದ ರತ್ನಗಳ ಕಾಣಬಹುದು, ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಣ ಶರಣರು ಮನದೆರೆದು ಮಾತನಾಡಿದರೆ ಲಿಂಗವೇ ಕಾಣಬಹುದು ಅಂತ ಲಿಂಗ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನ ನಿಮ್ಮನ್ನು ನೋಡಿ ಬಹಳ ಖುಷಿ ಅನಿಸ್ತು. ಅಥವಾ ನಮ್ಮ ಸೆಪಿಕ್ ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಚಂದ ಅವ್ರ ಸೂತ್ರ ಹೇಳಿದ್ರು ಪೂಜೆ ಮಾಡೋ ಮುಂದ, ಅದನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಇವ್ರು ಯಾವ ಇರ್ಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಸ್ತದೆ. ಸಕಲ ಕಲಾ ವಲ್ಲಭ ಅವ್ರ ಅಪಾರದ ಸರ್ ನನಗೆ ಪರಿಚಯ ಇತ್ತು. ಅವರು ಇವತ್ತು ನನಗೆ ಪರಿಚಯ ಅದಕ್ಕೆ ಖುಷಿ ಅನಿಸ್ತು. ಇಂಥ ಹಿರಿಯರನ್ನು ನೋಡಿ ನನಗೂ ಖುಷಿ ಅನಿಸ್ತು. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಹೂವಿನ ಜೊತೆಗೆ ನಾರ ಅಂದಾಗ ನನ್ನನ್ನು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದಿರಿ. ತಮಗೆಲ್ಲ ಅಭಿನಂದನೆಗಳು, ಧನ್ಯವಾದಗಳು, ನಮಸ್ಕಾರ. सर काय करतात, पैसे असतात भरपूर, पण तेवढेच एक 10-15 सदस्य एकत्रित येतात आणि जातात. पण आम्ही तसं केलं नव्हतं. आम्ही जवळजवळ एक बस महिलांची घेतली होती आणि एक बस पुरुषांची. म्हणजे जे गावातले जे काहीतरी करण्याचे याचे त्याची सगळी टीम आम्ही घेऊन गेलो होतो. बारामती टेक्सटाईल पार्क मध्ये गेल्यानंतर आम्ही तो पार्क बघायचा आहे म्हणून तिथल्या एका व्यक्तीला विचारलं, तर त्यांनी आत साहेबांच्या पाशी आम्हाला घेऊन गेले. साहेबांच्या पाशी घेऊन गेल्यानंतर साहेबांना तर साहेबांच्या पाशी गेल्यानंतर साहेबांनी म्हटलं तुम्ही का आलाय? तर म्हटलं आम्हाला असं असं टेक्सटाईल पार्क बघायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आलोय. तर ठीक आहे म्हणले, पार्क बघायच्या अगोदर तुम्ही बसा म्हणले. म्हटलं असा टेबल होता आणि त्या टेबल मध्ये आम्ही सगळेजण बसलो. बसल्यानंतर साहेबांनी आम्हाला सगळी माहिती द्यायला सुरुवात केली. सगळी माहिती सांगायला लागली. ते जिथं राहतात तिथे खुले, म्हणजे साधी पत्र्याची खुले. पण जसं आपण काश्मीरमध्ये गेल्यानंतर निसर्ग बघायला मिळतो ना, तसा त्यांच्या त्या ऑफिसच्या शेजारी सगळा निसर्ग आहे. म्हणजे इतकं त्यांचं झाडावरती प्रेम आहे आणि ते गार्डन वगैरे इतकं त्यांनी डेव्हलप केलंय की अतिशय सुंदर. मग त्यांचं आम्ही ऐकत असताना शेवटी सगळं त्यांचं संभाषण ऐकलं, सगळी माहिती ऐकली. आम्ही निघण्याच्या तयारीत असताना मी सहज साहेबांना एक प्रश्न केला
की साहेब ही जी पुस्तकं पडल्यात ही तुम्ही काय करणार आहे? तर त्यांनी नंतर त्या पुस्तकावरती मला सांगितलं की मी माझ्या वाढदिवसाला बुके न घेता ही पुस्तकं गोळा करायला लागलो या, आणि ह्या पुस्तकातून एखादं छोटस वाचनालय बनवणार आहे. मग त्यांनी परत दुसऱ्या खोलीत घेऊन गेले आम्हाला. तर तिथं पुस्तकं सगळ्या धर्माची पुस्तकं होती. समजा हिंदू धर्माचं असेल तर ते भगव्या कापडात गुंडाळून ठेवलं होतं, ख्रिश्चन धर्माचं असेल तर ते पांढऱ्या कापडात होतं, मुस्लिम धर्माचं असेल तर ते हिरव्या कापडात होतं. बाकी अशी वेगवेगळी पुस्तकं तिथं सगळी होती. मग हे सगळं बघून आम्ही नंतर पुढच्या दौऱ्यासाठी गेलो. पण जायच्या अगोदर मी फक्त साहेबांना म्हटलं, साहेब तुमचं गाव कुठलं? तर साहेब मला म्हटले माझं गाव चिकोडी आहे, पण मी राहायला बुधगावला आहे म्हटले. मग तेवढंच फक्त मी हे केलं की बुधगावला राहायला आहे म्हटले, कारण बुधगाव पासून 3 किलोमीटर आमचं गाव होतं. आणि आमच्या म्हणजे मनात संकल्पना होती की आमच्या गावात एखादं वाचनालय बनवायचं, आणि ही फक्त त्यांनी बोलून दाखवलं होतं. मी त्यांचा नंबर घेतला आणि मी म्हटलं तुम्हाला साहेब तुम्ही कधी येता का, बुधगावला कधी येता का? तर येतो म्हटले मी 15 दिवसातून महिन्यातून येतो. सगळा अभ्यास दौरा सर आवरून आल्यानंतर मी काय करायचो, प्रत्येक शुक्रवारी त्यांना फोन करायचो, कारण त्यांच्या टेबलवर जे साहित्य होतं ना ते मला दिसलं होतं. म्हणजे त्याने हे बोलून दाखवलं होते की मला कुठल्या तरी एका गावात वाचनालय बनवायचं आहे. त्यांना मी प्रत्येक शुक्रवारी फोन करायचो, साहेब तुम्ही येणार आहे का गावी? तर नाही म्हणायचे. मग परत एखाद्या 15 दिवसांनी म्हटले मी येणार आहे. म्हटलं तुम्ही आमच्या गावी भेट द्या. तर ते ज्या दिवशी आले ना त्या दिवशी म्हणजे School Chikodi, and a gathering of about 1,000 people from Chikodi were present. All the teachers were invited for the function. The ministers, MLAs and MPs from Karnataka and Maharashtra attended this function. Then after there was a gap for 10 years. From 2011 onwards, the classmates decided to get together once or twice in years. So today we are gathered here in a Namdar farmhouse. Host granddaughter here welcoming everyone to the function. शुभ्रवस्त्रावृता या वीणा दंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूती देवः सदा वंदिता सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. ये हळद कुंकू आणि कपिलो गजकर्णकाः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणादीपाः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचंद्रो गजाननः द्वादशैतानि नामानि पठे शृणुयादापि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं
प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये। नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याय प्रदायिने यच्छागयच्छाय ते नाम विघ्नसागरशोषणे यन्नामग्रहणादेवा अपि मङ्गलमाप्नुवं रिद्धिसिद्ध्यो प्रदातारं तं नमामि गजाननं व्यासं वसिष्ठनत्तारं शक्तिपौत्रो ब्रह्मा द्विबाहुर्परो हरि अभाललोचनः शम्भुर्भगवान् बादरायण इति। हा जो मंत्र आपण पूजेच्या वेळेला वगैरे बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकला असेल। सर्व शुगरचा आहे आणि हे